भारताचा इतिहास म्हणजे महान साम्राज्यांची एक मोठी गोष्टच आहे. पण आज आपण दख्खनच्या पठारावर राज्य करणाऱ्या पहिल्या मोठ्या साम्राज्याबद्दल बोलणार आहोत. हो, हे साम्राज्य होतं सातवाहन घराण्याचं. चला तर मग जाणून घेऊया या महान साम्राज्याची संपूर्ण कहाणी. तर पहिला प्रश्न हाच आहे की दक्षिण भारतावर राज्य करणारं पहिलं महान साम्राज्य कोणतं होतं? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहासाच्या एका अशा पानावर घेऊन जातं जिथे एका नव्या शक्तीचा उदय झाला आणि ह्या शक्तीने दख्खनचा नकाशाच बदलून टाकला. आणि ती शक्ती होती सातवाहनांची. आता पाहूया त्यांची सुरुवात नक्की कशी झाली आणि त्यांनी दख्खनच्या एवढ्या मोठ्या भूभागावर आपली सत्ता कशी काय स्थापन केली. तर गोष्ट सुरू होते मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर. साधारणपणे इसवी सन पूर्व 230च्या आसपास सातवाहन स्थानिक शासक म्हणून उदयास आले. सुरुवातीला ते मौर्यांचेच मांडलिक होते, पण लवकरच म्हणजे इसवी सन पूर्व 220मध्ये सिमुक नावाच्या त्यांच्या राजाने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं आणि इथूनच एका नव्या साम्राज्याचा पाया घातला गेला, जे पुढे जाऊन जवळपास 450 वर्ष टिकले. सातवाहनांचं खास महत्त्व का आहे माहितीये? कारण ते विंध्य पर्वत आणि कन्याकुमारी यांच्यामधला जो दख्खन प्रदेश आहे ना, त्यावर राज्य करणारं पहिलंच घराणं होतं. त्यांनी फक्त एक मोठा भूभाग जिंकला नाही, तर एका मजबूत आणि एकदम सुव्यवस्थित राज्याचा पाया घातला. प्रत्येक महान साम्राज्याला एका महान राजाची ओळख असतेच असते. सातवाहनांच्या बाबतीतही अगदी तसंच घडलं. चला तर मग आता त्या पराक्रमी राजाबद्दल जाणून घेऊया, ज्याने या साम्राज्याला यशाच्या अगदी शिखरावर नेऊन ठेवलं. त्रिसमुद्र तोया पितवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायला आहे. काय भारी पदवी आहे ना. ही भव्य पदवी होती गौतमीपुत्र सातकर्णी यांची. या एका नावावरूनच त्यांच्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार आपल्या लक्षात येतो. गौतमीपुत्र सातकर्णी यांची कामगिरी खरंच अजोड होती. त्यांनी शकांसारख्या परकीय शत्रूंना भारताच्या हद्दीतून पार पळवून लावलं. आपलं साम्राज्य कोकण, बिरार, सौराष्ट्र आणि माळव्यापर्यंत वाढवलं. आणि त्यांची सगळ्यात मोठी देणगी शालिवाहन शक कॅलेंडर, जे आपण आजही वापरतो, त्याची सुरुवात बहुधा त्यांनीच केली असावी असं मानलं जातं. नुसता पराक्रम नाही, तर सातवाहनांनी एक उत्तम प्रशासन आणि एक प्रगतिशील समाजही घडवला होता. चला आता पाहूया त्यांच्या काळात राज्यकारभार, समाजजीवन आणि आर्थिक समृद्धी कशी होती. त्यांची प्रशासन व्यवस्था एकदम कार्यक्षम होती. सर्वोच्च स्थानी अर्थातच राजा, त्याच्याखाली राज्याची जनपद नावाच्या जिल्ह्यांमध्ये विभागणी, प्रत्येक जिल्ह्यासाठी खास नेमलेले अधिकारी आणि गावाशहरांचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक संस्था. बघा किती स्पष्ट आणि सोपी रचना होती, ज्यामुळे एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार एकदम सुरळीतपणे चालायचा. त्या काळातला समाजही खूपच वैविध्यपूर्ण होता. म्हणजे बघा, इथे शेतकरी होते, व्यापारी होते आणि सोनार, सुतार, विणकरांसारखे अनेक कुशल कारागीरही होते. पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्या समाजात वर्णभेदाला अजिबात स्थान नव्हतं आणि स्त्रियासुद्धा मोठ्या पदांवर काम करू शकत होत्या. विचार करा, त्या काळात हा किती प्रगतिशील विचार होता, नाही का? हीच गोष्ट सातवाहनांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. आणि हे ऐकून तर खरंच आश्चर्य वाटेल. सातवाहनांच्या काळात व्यापाऱ्यांच्या आणि कामगारांच्या स्वतःच्या संघटना होत्या, ज्यांना श्रेणी असं म्हटलं जायचं. हे अगदी आजच्या आपल्या कामगार संघटनांसारखंच आहे. यावरूनच त्यांची आर्थिक आणि सामाजिक रचना किती पुढारलेली होती याचा अंदाज येतो. साहजिकच अशा सुसंघटित समाजामुळे त्यांचा व्यापारही खूप भरभराटीला आला. नाशिक, कल्याण, भडोच आणि भटकळ ही त्या काळातली मोठी व्यापारी केंद्र होती. आणि इथून फक्त देशांतर्गतच नाही, तर परदेशी व्यापारसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालायचा. यामुळे साम्राज्यात प्रचंड समृद्धी होती. आता आपण वळूया सातवाहनांच्या कला आणि त्यांनी मागे ठेवलेल्या वारसाकडे. आणि हो, हे महान साम्राज्य अखेर संपलं कसं हेही पाहूया. कारण कोणतंही साम्राज्य कायमस्वरूपी राहत नाही, पण त्याचा वारसा मात्र नक्कीच टिकून राहतो. सातवाहनांनी कलेला आणि साहित्याला भरभरून प्रोत्साहन दिलं. प्राकृत ही त्या काळातली लोकांची भाषा होती आणि राजा हाल यांनी लिहिलेला गाथा सप्तश्रुती हा ग्रंथ आजही खूप प्रसिद्ध आहे. अजिंठा आणि अमरावती इथल्या चित्रकलेचा पायासुद्धा याच काळात घातला गेला. कार्ले इथलं भव्य चैत्यगृह त्यांच्या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. आणि विशेष म्हणजे वैदिक धर्माचं पालन करत असताना त्यांनी बौद्ध आणि जैन धर्मालाही तितकाच आश्रय दिला, ज्यामुळे समाजात एक धार्मिक सलोखा टिकून राहिला. पण प्रत्येक महान साम्राज्याप्रमाणेच सातवाहनांचाही सुवर्णकाळ संपला.
यज्ञश्री सातकर्णी हे या घराण्यातले शेवटचे मोठे राजे मानले जातात. त्यांच्यानंतर शकांच्या सततच्या आक्रमणांमुळे हे विशाल साम्राज्य हळूहळू कमकुवत झालं आणि अखेरीस त्याचा अस्त झाला. पण मग एक प्रश्न उरतोच. जरी एखादं साम्राज्य नष्ट झालं तरी त्याची संस्कृती कशी टिकून राहते? सातवाहनांचं राजकीय वर्चस्व संपलं हे खरंय, पण त्यांनी दिलेला भाषेचा, कलेचा आणि सामाजिक सलोख्याचा वारसा आजही आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. राजकीय सत्ता येते आणि जाते, पण संस्कृतीचा प्रवाह मात्र अविरतपणे वाहतच राहतो.